नमस्कार. आज आपण 2026च्या मकर संक्रांतीबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः तूळ राशीसाठी ही संक्रांत काय घेऊन येत आहे यावर एक सविस्तर नजर टाकणार आहोत. हो, आणि आपल्याकडे जी माहिती आहे ती केवळ भविष्य नाही तर एक प्रकारचा दिशादर्शक नकाशा आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि या माहितीचं जे मुख्य सूत्र आहे ते खूपच आकर्षक आहे. समतोलातून यश, नात्यांतून ऊर्जा. अगदी. हे वाक्यच खूप काही सांगून जातं. म्हणजे प्रगती फक्त बाहेरच्या जगात नाही तर आतून एक प्रकारचं सामंजस्य आणणारी ही संक्रांत ठरू शकते. समतोलातून यश हे तर तूळ राशीचं ब्रीद वाक्यच आहे की नाही? पण मग यात नवीन काय आहे? नवीन आहे ते संयोजन. संयोजन. हो, या माहितीनुसार संक्रांतीचं वाहन आहे वाघ आणि उपवाहन घोडा. अच्छा, म्हणजे एका बाजूला वेग आणि दुसऱ्या बाजूला सामर्थ्य. अगदी बरोबर. घोडा म्हणजे अफाट वेग, ऊर्जा, पुढे जाण्याची आकांक्षा, आणि वाघ म्हणजे धैर्य, अधिकार. आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता. बरोबर. म्हणजे कामांमध्ये प्रचंड वेग येईल, पण ते निर्णय केवळ घाईचे नसतील, ते धाडसी आणि विचारपूर्वक घेतलेले असतील. ठीक आहे, चला तर मग याची सुरुवात व्यक्तिमत्वापासून करूया, कारण कोणताही बदल आधी आपल्या आत घडतो. नक्कीच. तर सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल दिसेल तो म्हणजे आत्मविश्वासात. पण हा आत्मविश्वास आक्रमक तर नसेल ना? नाही, अजिबात नाही. कसं आहे ना, तूळ राशीचा जो मूळ आकर्षक स्वभाव आहे तो कायम राहील. म्हणजे शब्दांना एक प्रकारचं वजन येईल, पण त्यात कटुता नसेल. लोक ऐकून घेतील. हो, कारण त्यात अधिकार आणि सहजता यांचा एक सुंदर मिलाप असेल. याच माहितीमध्ये एक खूप रंजक मुद्दा आहे जो मला वाटतं तुळ राशीच्या लोकांना खूप जवळचा वाटेल. कोणता? त्यात म्हटलं आहे की सगळ्यांना खुश ठेवण्याची सवय सोडून स्वतःसाठी काय योग्य आहे हे ठामपणे सांगण्याची कला विकसित होईल. हे खूप मोठं आव्हान असतं त्यांच्यासाठी. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. कारण तूळ राशीचा मूळ स्वभावच समतोल साधण्याचा आहे. आणि त्यात ते स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात. बरोबर. पण या काळात हा समतोल बाहेरून आत येईल. म्हणजे इतरांचा विचार करतानाच स्वतःच्या मताला प्राधान्य देण्याचं धैर्य येईल. हा वाघाचा प्रभाव आहे. म्हणजे खरी शांतता संघर्ष टाळून नाही तर योग्य वेळी स्वतःची बाजू मांडून मिळते हे त्यांना कळेल. अगदी. हा एक प्रकारच्या भावनिक परिपक्वतेचा टप्पा म्हणता येईल. अच्छा, मग हा जो नवीन आत्मविश्वास आहे तो कामाच्या ठिकाणी आणि आर्थिक निर्णयांमध्ये कसा दिसेल? नक्कीच. ही भावनिक परिपक्वता तिथे स्पष्ट दिसेल. उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे, पण ती हळूहळू आणि स्थिर असेल. म्हणजे लॉटरी लागल्यासारखी स्थिती नसेल. नाही, पण एक सातत्यपूर्ण प्रगती दिसेल. आणि हो, स्वाती नक्षत्राच्या प्रभावामुळे अचानक धनलाभाची शक्यता आहे. अचानक म्हणजे कसं? लॉटरीसारखं की अडकलेले पैसे मिळण्यासारखं? दुसऱ्या प्रकारची शक्यता जास्त आहे. जुने गुंतवणूक चांगला परतावा देईल किंवा एखादं अडकलेलं पेमेंट अचानक मिळेल. कोणत्या क्षेत्रांमध्ये विशेष फायदा होऊ शकतो? शुक्राच्या प्रभावामुळे कला, डिझाईन, फॅशन, मीडिया, सल्लागार सेवा आणि विशेषतः भागीदारी व्यवसायात उत्तम यश मिळेल. म्हणजे समजा एखादा आर्किटेक्ट असेल तर तो फक्त नोकरीत बढती नाही तर स्वतःची फर्म सुरू करण्याचं धाडस दाखवू शकेल. अगदी अचूक उदाहरण आहे. हाच तो वाघाचा प्रभाव. मोठी झेप घेण्याचं धाडस निर्माण होईल. आणि करिअरच्या बाबतीत काय? नोकरीमध्ये काय बदल होतील? नोकरीत बढती किंवा जबाबदारीत वाढ निश्चित आहे. कामाचा वेग घोड्यासारखा असेल. पण मग वेग आणि धैर्य एकत्र आल्यावर अविचारी निर्णय घेण्याची शक्यता नाही का वाढत? हा उत्तम प्रश्न आहे. पण इथेच तूळ राशीचा मूळ स्वभाव मदतीला येतो. तो म्हणजे समतोल. अच्छा. हो, त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना नैसर्गिकरित्या साधक-बाधक विचार केला जाईल. वेग असूनही दिशा चुकणार नाही. म्हणजे करिअरमध्ये एक असा टप्पा येईल जिथे व्यक्ती म्हणेल मी पुढे जायला तयार आहे पण माझा आराखडाही तयार आहे. बरोबर. पण ह्या सगळ्यात धावपळीत वैयक्तिक आयुष्याचं काय? कुटुंबावर कसा परिणाम होईल? आणि इथेही तोच समतोल दिसेल. घरातील वातावरण अधिक प्रसन्न आणि शांततापूर्ण होईल. म्हणजे करिअरमधला ताण घरी येणार नाही? नाही, उलट तिथलं यश घरात आनंद घेऊन येईल. आणि हो, घर खरेदी, स्थलांतर किंवा घराच्या नूतनीकरणासाठी हा उत्तम काळ आहे. आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे संबंध, विशेषतः भावंडांशी असलेले गैरसमज, ते मिटवण्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. तुम्ही स्वतः पुढाकार घ्याल किंवा समोरून संवाद साधला जाईल. मुलांकडूनही एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. आणि वैवाहिक जीवन व प्रेमसंबंध, शुक्राच्या राशीसाठी हा पैलू खूप महत्वाचा असतो.
हो, नक्कीच. वैवाहिक जीवनात संवाद, आदर आणि गोडवा वाढेल. जर काही तणाव असेल तर तो सहज मिटेल. आणि अविवाहित व्यक्तींसाठी? त्यांच्यासाठी योग्य जोडीदाराची ओळख होऊ शकते, प्रेमात स्थैर्य येईल. पण इथे एक महत्वाची सूचना आहे. कोणती? भावना मनात न ठेवता त्या मोकळेपणाने व्यक्त करण्याची गरज आहे. पण हेच तर तूळ राशीसाठी अवघड असतं, की नाही? सगळं ठीक आहे असं दाखवण्याच्या नादात. अगदी. आणि म्हणूनच हा काळ महत्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी मिळालेला आत्मविश्वास त्यांना इथे मदत करेल. आत्तापर्यंत सगळं खूप सकारात्मक वाटतंय, पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. या प्रवासात काही आव्हानं किंवा धोके आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिलं आव्हान म्हणजे विरोधक. अच्छा. जेव्हा तुम्ही वेगाने प्रगती करता तेव्हा काही लोक अडथळे निर्माण करतातच. पण त्यांच्यावर आक्रमक होण्याऐवजी संयम आणि कूटनीतीने मात करावी लागेल. वाघासारखं धैर्य दाखवायचं, पण योग्य वेळेची वाट पाहायची. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आरोग्य. हो, कारण कामाचा वेग वाढणार म्हणजे ताणही वाढणार. निश्चित. थकवा, त्वचेच्या समस्या आणि विशेषतः हॉर्मोनल असंतुलनाकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे या काळात वर्क लाईफ बॅलन्स हा फक्त एक फॅशनेबल शब्द न राहता एक गरज बनेल. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. ही एक गरज बनेल. काम आणि विश्रांती यात कठोरपणे समतोल साधावाच लागेल. हा खूप महत्वाचा इशारा आहे. या सगळ्याचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होईल? सामाजिक वर्तुळ विस्तारेल. नवीन आणि प्रभावशाली ओळखी होतील. पण एक महत्वाचा बदल म्हणजे लोक तुमच्या सल्ल्याला अधिक गांभीर्याने घेतील. म्हणजे फक्त चांगली व्यक्ती नाही, तर विश्वासार्ह व्यक्ती अशी ओळख निर्माण होईल. अगदी. आणि जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना नवीन काहीतरी शिकायचं आहे, त्यांच्यासाठी हा काळ कसा आहे? हो, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. उच्च शिक्षण, परदेशी कोर्स किंवा कम्युनिकेशन, मॅनेजमेंट यांसारख्या अभ्यासासाठी. इथे घोड्याचा वेग कामी येईल. हो, लवकर शिकण्याची क्षमता. आणि विशेष म्हणजे या काळात शिकलेल्या नवीन कौशल्यांचा भविष्यात थेट आर्थिक फायदा नक्की होईल. म्हणजे एकंदरीत सगळीकडे प्रगतीची संधी आहे. पण या सगळ्याचा सार काय? सर्वात मोठा बोध कोणता? सार एका वाक्यात सांगता येईल. ही संक्रांत शिकवते की वेग आवश्यक आहे, पण दिशा योग्य असली पाहिजे. नुसतं धावून उपयोग नाही नी, कुठे पोचायचे हे माहीत हवं. बरोबर. याचा अर्थ ध्येय अधिक स्पष्ट होतील. मनात गोंधळे राहणार नाही. नशिबाची साथ मिळेल, पण अंतिम निर्णय स्वतःच घ्यावे लागतील. तर मग आपण निश्चितपणे म्हणू शकतो की तुळ राशीसाठी 2026ची मकर संक्रांत ही संतुलित प्रगतीची संक्रांत आहे. अगदी बरोबर. नात्यांमधील गोडवा, कामातील वेग आणि मनातील शांतता. या तिन्हींचा संगम. हो, हाच या संक्रांतीचा खरा संदेश आहे. खरोखरच एक खूप सकारात्मक आणि दिशादर्शक चित्र समोर येतंय. या माहितीच्या शेवटी एक बोधवाक्य दिलं आहे, जे मला वाटतं ऐकणाऱ्यांच्या मनात घर करून राहील. कोणतं वाक्य आहे ते? समतोल राखत पुढे जाणे हेच तूळ राशीचे खरे यश आहे. मला वाटतं यात सगळं काही आलंय. अगदी. पण यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. या माहितीनुसार समतोल हे यश आहे, पण प्रत्येकासाठी समतोल या शब्दाचा अर्थ वेगळा असतो नाही का? त्यामुळे या काळात आपला स्वतःचा समतोल कसा असेल हे शोधणंच खरं आव्हान आणि संधी असेल.